श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, तुमचे स्वयंपाकघर बायकोला आजारी तर पाडत नाही ना, या गोष्टीकडे लक्ष द्या। स्वयंपाकघर ही आपल्या सगळ्यांच्या घरातील प्रमुख जागा मानली जाते। तिथे अन्नपूर्णेचा वास असतो। ही तीच जागा आहे जिथे आपल्या कुटुंबाचे आरोग्य जोडलेले आहे। वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराची दिशा बरोबर असणे आणि ती दोषमुक्त असणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते। अनेक वेळा स्वयंपाकघरात वास्तुदोष असल्याने ज्या महिला जेवण बनवतात त्यांना आरोग्य संबंधी तक्रारी उद्भवतात, नाहीतर याचा वैवाहिक जीवनावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो। आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, त्याचा संबंध स्वयंपाकघराशी आहे। या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे। किचनमध्ये गॅसची योग्य दिशा। किचनमध्ये गॅस योग्य जागेवर असणे महत्त्वाचे मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार किचनसाठी सर्वोत्तम दिशा दक्षिण पूर्व मानली जाते। यानुसार गॅस व स्टोव पूर्व दिशेला असणे चांगले मानले जाते। जर तुमचे किचन दक्षिण पश्चिम असेल तर घरातील पुरुषांचे समस्येत वाढ होताना दिसून येईल। या दिशेला किचन असल्यास ते तुमचा वंश पुढे नेण्यास बाधा निर्माण करणारे ठरू शकते। चुकीच्या दिशेला जेवण बनवणे। जर तुमच्या घरी चुकीच्या दिशेला जेवण बनवले जात असेल तर ते नुकसानकारक असते। असे असल्यास घरातील पुरुषांना आरोग्य संबंधी तक्रारी उद्भवतात। अशा घरातील पुरुष बऱ्याच वेळा ताप, मधुमेह, हायपरटेन्शन या व्याधींनी ग्रस्त असतात। महिलांना या समस्या उद्भवू शकतात। जर घरातील महिला चुकीच्या दिशेला तोंड करून जेवण बनवत असतील तर त्या सुद्धा शारीरिक आणि मानसिक आजारांनी त्रस्त होऊ शकतात। अशा महिलांना सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो। त्यांना कंबरदुखी आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो। त्यांना अपचनाची समस्या सुद्धा होऊ शकते। आग आणि पाणी एका दिशेला असू नये। असे म्हटले जाते की आग आणि पाणी एकत्र असू नये। हीच गोष्ट तुमच्या किचन बाबतीत अनुरूप आहे। तुमच्या किचनमध्ये गॅस स्टोव आणि पाण्याचा नळ एकाच दिशेला असेल तर हा मोठा दोष आहे। ज्या घरात असे असते तिथे घरातील सदस्यांमध्ये तणावाचे वातावरण असते। कोणीही एकमेकांचे ऐकत नाही। तेव्हा जिथे नळ आहे तिथे चुकून सुद्धा गॅस व स्टोव ठेवू नका। या गोष्टींची काळजी घ्या। आजकाल लोक घरात मॉड्यूलर किचन बनवून घेतात। यात काही चुकीचे नाही, परंतु हे करत असताना एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जिथे महिला जेवण बनवत असतात ती जागा व मुख्य दरवाजा यामध्ये पडदा असावा किंवा एखादी भिंत असावी। असे नसेल तर घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो आणि महिलांना गुडघेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो। वैकल्पिक व्यवस्था। खरं तर किचनसाठी सर्वोत्तम दिशा दक्षिण पूर्व मानली जाते, परंतु जर तुमच्या घरात असे करणे संभव नसेल तर वैकल्पिक व्यवस्थेद्वारे किचन उत्तर दक्षिण बनवून घेऊ शकता। माहिती आवडल्यास लाईक, शेअर करा। माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।